महाविकास आघाडी सरकारच्या काळात थेट राज्य सरकारला भिडणाऱ्या एक नेत्या ज्या चर्चेत आल्या होत्या त्या म्हणजे नवनीत राणा. पण आता महाराष्ट्रातल्या या नवनीत राणा थेट पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्यात असं म्हणायला लागेल. आणि इतक्या जोरात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारवर टीका करताना दिसत आहेत. नेमकं काय झालंय आणि देशपातळीवर बोलण्यामागं त्या अचानक इतक्या सक्रिय का झाल्यात, कारण काय? चला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कट टू कटमध्ये आपलं स्वागत. एका बाजूला महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकींचा अफाट गोंधळ आहे, तारखा बदलल्या जात आहेत, मतमोजणी पुढे ढकलली जाते आणि असं सगळं सुरू असताना नवनीत राणा मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षावर तुटून पडताना दिसत आहेत. एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये जाऊन आंदोलन करू असं थेट सांगतात. तुमचा गोंधळ झालाच असेल म्हणून अगदी सुरुवातीपासून मी नेमकं काय झाले सांगते. तर TMCचे जे आमदार आहेत हुमायूं कबीर त्यांनी एक विधान केलं. ते म्हणाले, आधीही सांगितलं होतं आम्ही 6 डिसेंबरला बाबरी मशिदीची पायाभरणी करू. एक ट्रस्ट जवळपास तयार झालाय आणि बाबरी मशीद उभारण्याचा आमचा प्लॅनही ठरलाय. ही मशीद ही बाबरी मशिदीसारखीच असेल, फक्त थोड्या लहान स्वरूपात. आम्ही जमीन घेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ज्यांनी सुरुवातीला होकार दिला होता ते आता पोलीस आणि प्रशासनाच्या दबावामुळे मागे हटत आहेत. मात्र मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, जेव्हा मी म्हणालो की आम्ही 6 डिसेंबरला पायाभरणी करू म्हणजे आम्ही 6 डिसेंबरलाच पायाभरणी करू. काहीही झालं तरी मी इथेच बाबरी मशीद बांधणार. आता त्यांनी हे विधान केल्यानंतर भाजप विरुद्ध TMC हा संघर्ष तर उफाळून आलाय. मात्र अनेक नेत्यांनी किंवा अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. विशेष म्हणजे याआधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील मुर्शिदाबादमध्ये जाणार होत्या या सगळ्या कार्यक्रमासाठी असं देखील सांगितलं जाते. आता या विधानानंतर देशभरातून जेव्हा संताप व्यक्त करण्यात आला, मग नवनीत राणा ज्या कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखल्या जातात त्या तरी कशा मागे राहतील. यावरच नवनीत राणांनी थेट ट्विट केलं आणि त्या ट्विटद्वारे त्या म्हणाल्या, बंगाल को बांग्लादेश नहीं बनाने दूंगी. बाबरी के नाम पर अगर एक भी ईंट रखी तो मैं बंगाल आकर उसे उखाड़ दूंगी. मैं आ रही हूँ बंगाल. आणि मग काय, त्या बंगालला जाणार आणि ममता बॅनर्जींच्या सरकारला आणि ममता बॅनर्जींना भिडणार अशी चर्चा सुरू झाली. याबद्दलच त्या बोलताना म्हणाल्या होत्या, म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील कटेंगे तो बटेंगेचा नारा देतानाच हा जो बाबरी मशिदीचा मुद्दा आहे तो देखील त्या उपस्थित केला होता त्यांनी. आणि त्या म्हणाल्या, या देशात बाबर जन्माला येणार नाही आणि त्याचा वारसाही राहणार नाही. पुन्हा बाबरी मशीद बांधू दिली जाणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना माझं आव्हान आहे की त्यांनी राम नामाचा जप सुरू करावा. महाराष्ट्रात येऊन येथील राजकीय परिस्थिती पाहावी. या देशात श्रीराम होते, श्रीराम आहेत आणि श्रीरामच राहतील असं देखील नवनीत राणा म्हणाल्या. यावरच पुढे बोलताना राजकारणातील तिकिटाबद्दल किंवा काँग्रेसबद्दल बोलताना म्हणाल्या, तुम्ही म्हणता की काँग्रेसनं मुस्लिमांना तिकीट दिलं. आम्ही कधी म्हणलं की काँग्रेसनं आमच्या लोकांना तिकीट दिलं? काँग्रेस त्याच लोकांना तिकीट देईल ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे. याउलट भाजप त्याच उमेदवारांना संधी देईल जे प्रखर राम भक्त असतील. अर्थात आता या सगळ्या गोंधळामुळे किंवा त्यांच्या विधानामुळे नवनीत राणा खरंच पश्चिम बंगालला जाणार का, याचं उत्तर 6 डिसेंबरला किंवा त्याच्यानंतरच मिळणार आहे. पण एक गोष्ट स्पष्ट दिसते, नवनीत राणा यांच्या राजकीय प्रवासाकडे लक्ष दिलं तर त्यांच्या प्रत्येक विधानात आणि भूमिकेत गेल्या काही काळापासून हिंदुत्वाचा सूर अधिक प्रखर होत चाललाय. भारतीय जनतात प्रवेश केल्यापासून तर त्यांची प्रतिमा एक कडवट हिंदू नेत्या म्हणून आकार घेते आणि या प्रतिमेला पक्षाकडूनही चांगलं पाठबळ मिळत असल्याचे दिसून येते. हे विशेष आहे. यामागे अजून एक कारणही सांगितलं जातंय, ते म्हणजे नवनीत राणा यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता. नाही, हे मी नाही म्हणत आहे, तर आठवड्याभरापूर्वीच नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान जेव्हा फडणवीस तिकडे गेले होते तेव्हा त्यांनी एक विधान करत या चर्चेला बळ दिले. फडणवीस म्हणाले, आपल्या नेत्या माजी आमदार नवनीत राणा आता खूप काळ माजी राहणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय? आणि याच विधानानंतर चर्चा रंगली की भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळाल्यानंतर म्हणजे नवनीत राणांनी भारतीय जनता पक्षात जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. त्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढल्या कमळच्या चिन्हावर, पण त्या निवडणूक हरल्या आणि यामुळेच तेव्हापासूनच त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी सतत चर्चा सुरू झाली.
आणि म्हणूनच कदाचित नवनीत राणा या देश पातळीवरील मुद्द्यावर किंवा इतर देशांचे राज्याच्या मुद्द्यावर अधिक आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेमागं अचानक आलेली तीव्रता, बंगालपासून दिल्लीपर्यंतचा पल्ला, हे सगळं काहीतरी वेगळंच संकेत देते का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. मात्र आपण ज्या नवनीत राणांबद्दल बोलतोय त्या कोण आहेत हे देखील थोडक्यात जाणून घेऊयात. पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या नवनीत राणा यांचा जन्म 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील भारतीय लष्करात होते. त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. वेगवेगळ्या भाषांमधून चित्रपटात काम केलं आणि त्यानंतर एकेकाळी योग गुरु रामदेव बाबा यांच्या आश्रमात असताना नवनीत राणा या त्यांचे पती रवी राणा यांच्या संपर्कात आल्या. तेव्हा दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 2011 साली नवनीत कौर यांचा अमरावतीच्या नवनीत राणा यांच्याशी लग्न झालं आणि नवनीत कौर नवनीत राणा झाल्या. राजकारणाशी काही संबंध नसलेल्या नवनीत राणा यांनी 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. पण 2019च्या निवडणुकीत युवा स्वाभिमानी पार्टीच्या तिकिटावर स्वतंत्रपणे लढत नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36,000 मतांनी पराभव केला. नाहीतर असं म्हटलं जातं की या निवडणुकीमध्ये अमरावतीची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव होती आणि नवनीत राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र वापरून निवडणूक लढवण्याचा आरोप म्हणजे त्यांनी निवडणूक लढवली होती असा आरोप अडसूळ यांनी केला होता. त्यामुळे नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंड न्यायालयाने ठोठावला होता. मात्र नवनीत राणा यांचं राजकीय आयुष्य बदललं त्या हनुमान चालीसा प्रकरणावरून. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान अर्थात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानाबाहेर अर्थात मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाचा हट्ट राणा दाम्पत्याला चांगलाच महागात पडला होता, ज्यामुळे राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक झाली होती आणि तब्बल 14 दिवस त्यांना कारागृहात राहावं लागलं होतं. त्यानंतर मीडियाने हा विषय चांगलाच उचलून धरला आणि तेव्हापासूनच महाराष्ट्रासमोर खऱ्या अर्थाने नवनीत राणा हे नाव चर्चेत येऊ लागलं. यानंतर नवनीत राणा या एक ठाम हिंदुत्ववादी नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत राहणं पसंत केलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला आणि याच पराभवानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा सुरू झाली, म्हणून विधानसभेची त्यांनी निवडणूक लढवली नाही. दरम्यान अमरावतीत त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांचा स्वतंत्र एक पक्ष आहे जो त्यांनी निवडणुकीत उतरवलाय. त्यामुळे रवी राणा त्याचा प्रचार करतायत आणि दुसरीकडे नवनीत राणा या भाजपमध्ये असल्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात त्यांनी सहभाग घेतलाय आणि त्यामुळे आता या सगळ्या घडामोडीनंतर नवनीत राणा यांची राज्यसभेची वर्णी नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर फिक्स होईल की त्यांना अजून वाट पाहावी लागेल, हे पाहणं रंजक ठरणार आहे. मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.